चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत की भाज्यापासून बनणारी आमटी। आता कधी आपल्याला भाजीला नसेल तर खूप ही पटकन होते आणि खाण्यासाठी पण मस्त लागते ही भाज्याची आमटी। आता त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे। नंतर आपण याच्यात मोहरी टाकून घेणार आहोत आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये। आणि हे व्यवस्थित तडतडले की आपण हे कांदा लसूण आणि टोमॅटो आणि अद्रकची पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती आपण मध्ये टाकून घेत आहोत आणि ह्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे। थोडा लालसर रंग येईपर्यंत ह्याला फ्राय करायचं। हे चांगल्या प्रकारे ह्याला लालसर रंग होईपर्यंत परतायला लागतं आपल्याला। आणि कोणाकोणाला भाज्याची आमटी आवडते किंवा कोणी कोणी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही, खूप छान लागते ही रेसिपी। कोणाकोणाला माझ्या रेसिपी आवडतात तेही मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता हे आपण मीठ टाकून घेतलेले त्याच्यात आणि ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि नंतर हे आपला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि ह्याला आपण परतून घेणार आहोत तेलावर। हे असं जोपर्यंत त्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत। आता हे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्याला आपण हे करून पाणी घेतलेलं आहे टाकून, मध्ये जास्त पाणी नाही टाकायचं। थोडंसं पाणी टाकून त्याला फ्राय करून घेत होतो आपण फोडणीला। आणि पाणी आपल्याला एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे कारण भाजीला आपण थंड पाणी नाही टाकणार आहे, थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे म्हणजे चव चांगली येते। आता हे आपले मसाले तोपर्यंत चांगले फ्राय होत आहेत बघा। आता थोडंसं तेलही सुटलेलं आहे आणि जेवढं आपल्याला लागतं आपल्या घरातल्या माणसाच्या हिशोबाने तुम्ही पाणी असं टाकून घ्या, कमी जास्त। आणि याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्या पाण्याला, 1-2 उकळी येऊ द्यायच्या। आणि आपल्याला हे लगेच नाही टाकायचे भजे, ज्यावेळेस आपण याला पूर्ण उकळी आली आता हे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याच्यात। आणि कोथिंबीर टाकायची झाली की लगेच हे टाकायचं भजे आणि गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला। जोपर्यंत आपल्याला गॅस चालू आहे तोपर्यंत आपल्याला हे टाकायचं नाही। ज्यावेळेस आपण टाकलं की लगेच गॅस लगेच बंद करून घ्यायचा, नाहीतर हे आपलं फुटले जाते। आणि हे बघा कशी झाली आहे भाज्याची आमटी, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप छान लागते चवीला, तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता।